शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि स्वागत तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण काय बघणार आहोत, एकंदरीत कुठे कुठे पाऊस चालू आहे आणि कशी परिस्थिती टोमॅटोच्या प्लॉटची ते आपण बघणार आहोत। त्यानुसार मित्रांनो मार्केटला मंडईला एकूण टोमॅटोची किती आवक होते आणि काय रेट मिळते आपण तेही बघणार आहोत मित्रांनो। इतर राज्यातही परिस्थिती आपण हळूहळू बघणार आहोत। त्यापैकी टोमॅटोची तेजी आहे दिसते मित्रांनो। तर हळूहळू आपण अजून समोर अंदाज देऊया। बरेच शेतकरी मित्रांचे कमेंट येत आहे की नोव्हेंबरमध्ये बाजारभाव कसे राहतील, तर येत्या ऑक्टोबर शेवटपर्यंत मित्रांनो आपण बाजारभाव ते अंदाज एकंदरीत देण्याचा प्रयत्न करतो। इतर राज्यातही काय परिस्थिती चालू आहे त्याच्यानुसार आपल्या एकंदरीत नाशिक जिल्ह्यात आणि मेन करून आपली हिवळगाव पिंपळगावची जी आसपासची जी फेमस मंडी आहे तेथे कसे काय रेट चालू ते आपण बघणार आहोत। आणि मित्रांनो तसेच सध्या एकंदरीत पावसाचं वातावरण कसं आहे आणि कुठे कुठे पाऊस झाला आहे, जेणेकरून सध्या तर प्लॉटच्या कंडिशन कुठे कुठे कशा आहेत ते आपण बघणार आहोत। इतर राज्यातील परिस्थिती बघूया, नंतर आपण आपल्या महाराष्ट्राकडे वळणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आपण शेवटी बघणार आहोत मित्रांनो की नोव्हेंबरच्या पहिल्या 1-2 आठवड्यात काय भाव राहतील आणि शेवटपर्यंत आपल्या ऑक्टोबरपर्यंत काय रेट आहे ते आपण बघणार आहोत। तर इतर राज्यात जर सुरुवात करायला गेलं मित्रांनो तर आपण बँगलोरचा विचार केला तर चांगल्यापैकी रेट बँगलोरमध्ये आज जात आहे टोमॅटोला 2000 पर्यंत मित्रांनो रेट बँगलोरला मिळते। सुरुवात जर त्यांची सांगायला गेली मित्रांनो 1700-1800 आणि टॉपचा रेट हा 2000 पर्यंत आज बँगलोरला मिळते मित्रांनो। परत आपण सर्वात चांगलं वातावरण असलेलं ठिकाण म्हणजे सध्या हिमाचल प्रदेशचं आपण नेहमी बघत असतो सिलाई मंडी। तर मित्रांनो तिथे अजूनही पाहिजे तसा पाऊस जास्त पडलेला नाही आहे, प्लॉटचं नुकसान कमी आहे। परत एक मुद्दा असा की तिथे आता हळूहळू मित्रांनो टोमॅटो मार्केटला येणं सुरुवात झाली आहे। जास्त प्रमाणात टोमॅटो येत नाही आहे, लागवडी कमी झालेली आहे मित्रांनो। हा एक म्हणजे चांगला मुद्दा जो रेट आपल्याला टिकून ठेवण्याची मदत करेल। आणि सांगायला गेलो मित्रांनो तर सिलाई मंडीतून जो माल येते मित्रांनो हिमाचल प्रदेशचा तो एकदम जबरदस्त क्वालिटीचा टोमॅटो येते मित्रांनो, एकदम सफरचंद क्वालिटीचा टोमॅटो आपण बघत आहे की जो सिलाई मंडीतून दिल्ली मंडीत येते। बरेच व्हिडिओ तुम्हीही पाहिले असेल। तर मित्रांनो तिथील जो टोमॅटो आहे तर त्यांना चांगले रेट मिळते। 25 केजीचा रेट सांगायला गेलं मित्रांनो तर 1700-1800 तिथेही 2000 पर्यंत रेट चांगल्यापैकी सिलाई मंडीत मिळते। इतर राज्यातील पुढचा विचार जर आपण करायला गेलो तर कर्नाटक, बँगलोर आणि कोलार मंडी। परत आपण साऊथ त्यात ॲड करूया, इंडिया साऊथ भागात काय चालू आहे। तर मित्रांनो तिथे कर्नाटकात जर सांगायला गेलं तर फक्त 15 केजीच्या बॉक्सला मित्रांनो 1300 ते 1200 रुपये रेट मिळते। नंतर मित्रांनो कोलार आणि बँगलोर सांगायला गेलं तर 25 केजीचा जो बॉक्स आहे टोमॅटोचा त्याला 1800 रुपयांचा रेट मिळते मित्रांनो। आपण बघत आहात की मदनापल्लीमध्ये आपले मित्र आहे हरिनाथ रेड्डी, त्यांचं यूट्यूबवर चॅनल पण आहे। त्यांच्याशी आज सकाळीच कॉल झाला मित्रांनो। मदनापल्लीमध्ये जो आंध्र प्रदेशचा एरिया आहे तर तिथे जो रेट सांगायला गेलं मित्रांनो तो रेट जात आहे 1300-1400 पर्यंत, टॉप 1200 रुपयांपर्यंतही मिळते। बाकी जो मित्रांनो मीडियम माल आहे म्हणजे जो 6व्या-7व्या आठवड्यातील जर साईज कमी असली तोही 1000 पर्यंत चांगल्यापैकी जाते। आणि तिथं जो बॉक्स असतो हा 25 केजीचा असतो, त्याला ते रेट मिळते। आणि मित्रांनो समोर जर सांगायला गेलं तर MP आणि छत्तीसगड, MP आणि छत्तीसगडमध्ये मित्रांनो अजून टोमॅटो मार्केटला हळूहळू येण्याचं चालू आहे। आणि एक चांगली बातमी अशी की रेट टिकून राहण्यासाठी की जे MP छत्तीसगडमध्ये जो एकंदरीत माल मार्केटला येत असतो तो यावेळेस मित्रांनो 25% कमी झालेला आहे। पावसामुळे प्लॉटची परिस्थिती चांगली नाही आहे आणि जो माल येत असतो तो 25% कमी झालेला आहे। अजूनही तिथलचा माल चांगल्या प्रमाणात चालू व्हायला अजून वेळ लागणार आहे मित्रांनो। तर ही एक आनंदाची बातमी की रेट ऑक्टोबर शेवटपर्यंत टिकून राहण्याची शक्यता या इथलच्या टोमॅटोच्या परिस्थितीमुळे इतर राज्यातील बघता दिसत आहे। फक्त मित्रांनो सिलाई हिमाचल प्रदेश इथून जो माल निघते तो चांगला निघते, कारण की चांगली परिस्थिती वातावरण तिथे आहे, पहाडी इलाका आहे, टोमॅटोही चांगलं निघते आणि नुकसान कमी आहे। बाकी इतर राज्यात मित्रांनो चांगलं नुकसान झालेलं आहे, ज्याचा फायदा असा की आपल्याला शेवटपर्यंत ऑक्टोबरच्या रेट मिळणार आहे। तर मित्रांनो वळूया महाराष्ट्राकडे। महाराष्ट्रात जर सांगायला गेलं मित्रांनो तर हायब्रिड टोमॅटो सर्वात जास्त विकला जातो, देशी काही प्रमाणात विकला जातो। बाहेर राज्यात आपण बघितलं की जो माल आहे तो जास्त करून देशी येते, क्वालिटी माल सिलाईमधून येते। तर आता आपण वळलो आहे महाराष्ट्राकडे तर गोष्ट होईल मित्रांनो फक्त हायब्रिड टोमॅटोची। काही प्रमाणात देशी माल पण मार्केटला येतो, जसं की छत्रपती संभाजीनगरमधून बऱ्या प्रकारे देशी माल हा मार्केटला येत आहे। तिथेही चांगले रेट मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये टोमॅटोला आता मिळत आहे 1500-1400 रुपयेपर्यंत हा रेट तिथे मिळत आहे।
पण मित्रांनो जर विचार केला तर हळूहळू आता पिंपळगाव वसंत मंडीत आपण बघितलं तिथेही 1500 रुपयेपर्यंत रेट मिळते। भरपूर ठिकाणी मित्रांनो आपण व्हिडिओमधूनही बघितलं असेल आणि आपल्याला बातमी मिळालेली आहे की पिंपळनेर फाट्याला मित्रांनो 1700 रुपयेपर्यंत रेट मिळले। हिवरगाव मित्रांनो 1751 पर्यंत टॉपचा काल विकला गेलेला आहे। तर हळूहळू महाराष्ट्रातही मित्रांनो पिंपळगाव झालं, नाशिक झालं, हिवरगाव झालं मित्रांनो, हळूहळू रेट हे वाढताना दिसते। सोलापूरमधील जर कोणी शेतकरी हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की आपल्याकडे काय रेट चालू आहे आणि टोमॅटोची काय परिस्थिती, कारण की तिथून कोणत्याही प्रकारचं अपडेट आपल्याला मिळालेलं नाही। शेतकरी आहे सोलापूरचे ओळखीचे, तर आपण पुढच्या व्हिडिओ सोलापूरचंही सांगूया। पण जर कोणी शेतकरी बघत असेल त्यांनी जरूर कमेंटमध्ये सांगा की सोलापूरमध्ये काय परिस्थिती चालू आहे। बाकी आपल्या नाशिक जिल्ह्यातून आपण बघितलंच आहे मित्रांनो आता एकंदरीत रेट तर आपण बघितले, पण आता सांगायला गेलं मित्रांनो तर फक्त सिलाई सोडलं तर इतर राज्यातही चांगला पाऊस चालू आहे। प्लॉटची परिस्थिती दयनीय आहे मित्रांनो, आणि नाशिक जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जिथे पाऊस नाही आहे, सांगायला गेलं चांदवड वगैरे त्या साईडला, पण तिथे प्लॉटच नाही आहे। आणि जिथे प्लॉट आहे मित्रांनो सध्या, जसं की आपल्या काही निफाड भागात झालं, परत आता खोरीफाटा झालं, गिरणारी झालं मित्रांनो, इथे बऱ्यापैकी प्लॉट चालू होत आहे। पण तिथली प्लॉटची कंडिशन जर सांगायला गेले तर उत्पन्न मित्रांनो जर सांगायला गेलं तर 40 ते 30% उत्पन्न हे कमी झालेलं आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत। जर ओव्हरऑल विचार केलो मित्रांनो पूर्ण मंडईचा इतर राज्यात आणि महाराष्ट्र, तर 50% मित्रांनो 45 ते 50% मित्रांनो उत्पन्न यावेळेस कमी आहे आणि मार्केटला माल कमी आहे की ऑक्टोबर शेवटपर्यंत आणि नोव्हेंबरच्या पहिल्या 1-2 आठवड्यात आणि येत्या 15 तारखेपर्यंत काय रेट राहतील। तर सांगायला गेलं मित्रांनो तर MP छत्तीसगडमधून माल आपण बघितलंच कमी प्रमाणात टोमॅटो माल येते, तिथेही खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर शेवटपर्यंत रेट टिकून राहणारे असं एकंदरीत अंदाज दिले जात आहेत। तर हळूहळू मित्रांनो 15 ऑक्टोबरपर्यंत ही तेजी दिसेल, 15-20 ऑक्टोबरपर्यंत। नंतर जर मित्रांनो जर वातावरण चांगलं राहून जर माल वाढत राहिला, आवक जर झाली, कारण की मित्रांनो हळूहळू आता खोरीपाटा आपल्या इकडची गिरणारे चालू होणारे माल मार्केटला जर आवक वाढली मित्रांनो तर रेट डाऊन होण्याची एक शक्यता दर्शवली जात आहे। तर रेट डाऊन झाले ते किती होतील मित्रांनो, तर 600, 800 आणि 1000। जर आता जे रेट चालू आहे 1500 रुपयेपर्यंत रेट चालू आहे, तर ते 1000पर्यंत येऊ शकतात, जास्तही खाली जाणार नाही। आणि समोर जर विचार केला मित्रांनो आपण 15 नोव्हेंबरपर्यंतचा, तर 15 नोव्हेंबरपर्यंत मित्रांनो जो रेट आहे ते 600, 800 किंवा 1000 याच रेंजमध्ये राहणार आहे मित्रांनो। प्रति किलोचा जर विचार केला आपण तर 25, 30, 35 याच्या खाली रेट जाणार नाही। जिथून सुरुवात झाली होती टोमॅटो वाढण्याची 35 रुपयापासून, तर त्याच्या खाली टोमॅटो या वर्षातही जाणार नाही असे एक चांगला अंदाज दिसत आहे। 2024 मित्रांनो हे जे वर्ष आहे हे सुवर्ण वर्ष टोमॅटोसाठी राहणारच आहे। आणि दिवाळी मित्रांनो यावर्षी चांगलीच राहणार आहे, कारण की दिवाळीपर्यंत म्हणजे आपण बघू शकतो की ऑक्टोबर शेवटपर्यंत आणि नोव्हेंबरच्या पहिले काही 1-2 दिवस आपण जर बघायला गेलो मित्रांनो तर टोमॅटोचे रेट हे टिकून राहणार आहे। हे समोर जर आपण 15 नोव्हेंबरपर्यंत घ्यायला गेलो मित्रांनो तर हळूहळू MP जोरात चालू होईल, छत्तीसगड चालू होईल आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातील काही भाग चालू होईल, जसं की घोटी वगैरे, जिथे मित्रांनो भात कापणी केल्या जाते तिथे काही प्रमाणात टोमॅटो लागवड झालेली आहे, तर तिथलचं टोमॅटो चालू होईल आणि हळूहळू थोडीशी रेट डाऊन होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। आणि हे डिपेंड करतं की ते प्लॉट जे नवीन लागवड झालेले आहेत ते कसे राहतात, तिथलचं उत्पन्न कसं होतं याच्यावर डिपेंड करतं। आणि रेट सांगण्याचा अंदाज मित्रांनो समोर रेट डाऊन होईल किंवा वाढेल हा फक्त डिपेंड करतो की समोर प्लॉट कसे राहतील। त्याच्यामुळे कोणीही मित्रांनो तुम्हाला फिक्स अंदाज देऊ शकत नाही की रेट हमखास वाढतील किंवा हमखास कमी होईल, हे सर्व आता वातावरणावर डिपेंड करते मित्रांनो। तर अजून मित्रांनो बऱ्यापैकी आपण चांगला अंदाज घेतलेला आहे। काही चुकीचं वाटलं असेल व्हिडिओत तर जर तुम्ही प्लीज आपल्या कमेंटमध्ये कमेंट करा, चुकलं काय तेही कमेंट करा, परत मित्रांनो कुठून व्हिडिओ बघताय तेही कमेंट करा आणि एकंदरीत प्लॉटची कंडिशनही सांगा तुमच्याकडे काय चालू आहे आणि किती टक्के गेल्या वर्षी तुलनेत तुमचं यावर्षी उत्पन्न निघलं आहे मित्रांनो। स्वतः शेतकऱ्यांनी कमेंट केलीच पाहिजे आणि आपल्या जिल्ह्यातीलही कमेंट्स अपडेट आपल्या जिल्ह्यातून द्या मित्रांनो, म्हणजे आपल्या जिल्ह्यात एकंदरीत काय टोमॅटोची परिस्थिती, काय रेट चालू आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांचा फायदा होईल। आणि तुमच्या ज्या कमेंट आले आहे त्याचं आपण उत्तर समोरच्या व्हिडिओमध्ये देऊया। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून प्रोत्साहन मिळून अजून रिसर्च करून आपण अजून चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहूया। आणि मित्रांनो ह्याच्यात वेळ झाली आता परत थांबण्याची। नक्की मित्रांनो आपण पिंपळगाव वसंत मंडीतील लाईव्ह किंवा एकंदरीत काय आज रेट मिळाली पिंपळगाव वसंत मंडीमध्ये नाशिकमध्ये त्याचा व्हिडिओ आज संध्याकाळपर्यंत आणण्याचा प्रयत्न करू। जर मित्रांनो मंडीत जाणं झालं तर डायरेक्ट मंडीतून लाईव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। तर हा व्हिडिओ मित्रांनो लाईक करा। चला मित्रांनो वेळ झाली तर परत एकदा थांबण्याची, तर भेटूया मंडीमध्ये पिंपळगावच्या। तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो।
धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. धन्यवाद.